तर अधिवेशन विदर्भात होत आहे, मात्र अधिवेशनात विदर्भ नाही, तर विदर्भाच्या अनेक मुद्द्यांवर अधिवेशनात तोडगाच निघालेला नाहीये। तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे, विदर्भात होत आहे, पण अधिवेशनात विदर्भच नाहीये। विदर्भाच्या अनेक मुद्द्यांवर अधिवेशनात तोडगाच निघालेला नाहीये। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे। पाहूया। यंदाचं नागपुरात सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन हे अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलं आहे। नागपूर करारानुसार हे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतलं जातं। विदर्भातील काही महत्त्वाच्या समस्या आणि विदर्भातले काही प्रश्न सुटावे, ते पटलावर मांडले जावे, यासाठी हे अधिवेशन नागपुरात भरवलं जातं। मात्र विदर्भातले काही अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, ज्यावर या अधिवेशनामध्ये चर्चा झालेली दिसत नाही। तो म्हणजे MIDC मधला मुद्दा असो, पाहिजे तसे रोजगार संधी उपलब्ध झालेले नाही। MIDC मध्ये काही उद्योग आहेत जे डबघाईस आलेले दिसत आहेत। सोबतच मिहान प्रकल्पामध्ये उद्योग येणं अपेक्षित होतं, त्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं। किती गुंतवणूक करणार आहे या संदर्भातली आकडेवारी जाहीर केली जाणे अपेक्षित होतं, तेही झालेलं दिसत नाही। त्यानंतर अवकाळी पाऊस, हा अधिवेशन सुरू होण्याच्या आधी अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालं। कापूस, सोयाबीन आणि काही महत्त्वाची पिके आहेत त्याचं नुकसान झालेलं आहे। कापूस इथलं मुख्य पीक आहे। यवतमाळ कापूस इथलं केंद्रबिंदू मानलं जातं आणि तिथे कापसाला हमीभाव मिळावा, अवकाळी पावसामुळे कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। मात्र त्यावर सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे, मात्र तीही पंचनामे अजून पूर्ण झालेले नाही, त्यामुळे शेतकरी नाराज आहे। मात्र आता येणाऱ्या काळामध्ये विदर्भाला काही मिळतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।